याच कारणासाठी फार्मा कंपनी आम्हाला फोन करतात. आम्ही तुमचा वेळ वाचू, पैसा वाचू, स्ट्रेम वाचू, कष्ट वाचू आणि स्ट्रेस वाचू. मार्केटमध्ये स्ट्रेस आहे तर तो स्ट्रेस कसा कमी करायचा या कारणासाठी आम्ही कामकाज करू. ओनर लोक हो, आम्ही तुमच्या कंपनी इथिकल फार्मा कंपनी तयार करण्यासाठी आम्ही कामकाज करू. ओनर लोक हो, आम्ही तुमची कंपनीमध्ये तुमचं एम, तुमचं व्हिजन आणि तुमचं मिशन जर धरून चला, एका वर्षाचं टार्गेट तुम्ही 1 कोटी 2 कोटी काय 5 कोटी 10 कोटी काय जे धरलं असेल ते पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची टीम आणि तुमची टीम हे दोघं मिळून कामकाज करू. तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या कंपनीचं मिशन पूर्ण करण्यासाठी कामकाज करू. तुमच्या कंपनी एक आयडियल फार्मा ऑर्गनायझेशन तयार करण्यासाठी आम्ही कामकाज करू. तुमच्या कंपनीचा IPO खोलण्यासाठी आम्ही कामकाज करू. या सर्व गोष्टी करत आहे मी तुमच्या फक्त आणि फक्त फार्मा कंपनीसाठी. माझं नाव आहे संतोष पांढरे. यशनीती बिझनेस सोल्युशनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आम्ही फक्त फार्मा कंपनीसाठी कामकाज करतो. असा एक मेन विषय घेऊन आलो तो म्हणजे काय की तुमच्या कंपनीचं अष्टप्रधान मंडळ कसं असावं. तुमच्या कंपनीमध्ये अष्टप्रधान मंडळ लक्षात घ्या. कंपनी चालू करताना काही गोष्टीवर एक मेन फोकस करावा लागतो की ॲक्च्युली आपण कोणती कामं कोणाला दिली पाहिजेत, कोणती कामं डेलिगेट केली गेली पाहिजेत हे समजलं पाहिजे. आता जसं की माझी यशनीती बिझनेस सोल्युशन ही फर्म आहे, याच्यामध्ये आम्ही काम करतो. कुणाला सेल द्यायचा, कुणाला मार्केटिंग द्यायचं, कुणाला HR द्यायचं, कुणाला ऑपरेशन द्यायचं, कुणाला फायनान्स अकाउंट द्यायचं, कुणाला पब्लिक रिलेशन द्यायचं हे समजलं पाहिजे. या जेव्हा तुम्ही गोष्टी एकदा क्लिअर होतील ना तेव्हा तुम्ही एक स्ट्रेस फ्री राहू शकता. तुमच्या कंपनीमध्ये सर्वात मोठा मुद्दा म्हणजे काय की ओनर लोक स्ट्रेसमध्ये जात आहेत. दिवस संपत आला की म्हणतात आज कामच काय झालं नाही, आज दिवस काम झाले की पूर्ण कुठला सेल झालेला नाही, मला काय नाही. अशा भरपूर कंपनी ओनर लोकांना सर्वात मोठा भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा स्ट्रेस कसा कमी करायचा. काम डेलिगेट जर तुम्ही केली तर तुम्हाला स्ट्रेस फार मोठा येणार नाही. तुमच्या ओनर लोकांना मी नेहमी म्हणतो लक्षात की तुमचे 2च विषय आहेत फक्त. ते म्हणजे तुमचं अकाउंट फायनान्स तुम्ही तयार करणं आणि दुसरं म्हणजे पब्लिक रिलेशन. पब्लिक रिलेशन हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ओनर लोकांशिवाय कंपनीच्या स्वतःच्या कंपनीमध्ये ओनर लोक, जसं की माझी कंपनी, तर माझ्या कंपनीमध्ये मी काय करतो पब्लिक रिलेशन देतो जास्तीत जास्त. पब्लिक रिलेशन फार इम्पॉर्टंट आहे. जसं की आता कंपनी ओनर आहे तर कंपनी ओनर काय जपलं पाहिजे तर पब्लिक रिलेशन म्हणजे कोणाबरोबर. पहिला स्टॉकिस्ट हा कुबेर आहे. स्टॉकिस्ट कोण आहे? कुबेर आहे. तुमच्या कंपनीमध्ये येणारा जो पैसा आहे ना तो फक्त आणि फक्त स्टॉकिस्ट देऊ शकतो मला. मग ते कशा पद्धतीने कामकाज करावं. ओनर तुमच्या स्टॉकिस्टबरोबर किती वेळा भेटलं पाहिजे. मार्केटमध्ये तुमची एक वेगळी पहचान असली पाहिजे. तुमचे काही लक्षात घ्या, भारत देश आहे, भारत देशामध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी आपल्याला पॉलिटिक्सबरोबर आपले संबंध ठेवावे लागतात. काही आनंद अडचणी येतात, संबंध ठेवावा लागतो. पॉलिटिशियन संबंध असलाच पाहिजे, 100% लक्षात घ्या, असलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये काम करतात तुमचे नवीन मॅनेजरवर तुमची भेट असली पाहिजे. RSM ZSM किंवा जे काही वेगवेगळ्या कंपनीचे मॅनेजर आहेत ओळख असलीच पाहिजे, 100% लक्षात. त्यात काय बदल नाही. मग हे रिलेशन वाढवावं कसं, कशा पद्धतीने कामकाज करावं. काही कंपनी ओनर लोकांना तुमची भेट एकमेकाची असली पाहिजे, वेगवेगळे प्रॉब्लेम असतात सॉल्व्ह करण्यासाठी. तर आम्ही या कारणासाठी आम्ही काय करतो लक्षात घ्या, फार्मा कंपनी ओनरसाठी, फक्त फार्मा कंपनी ओनरसाठी, त्या ठिकाणी बाकीचे कोणी येत नाही, फक्त फार्मा कंपनी ओनरसाठी आम्ही प्रोग्राम बनवतो. SPB म्हणजे काय, सक्सेसफुल फार्मा बिझनेसमॅन. या कारणासाठी भरपूर लोक आम्हाला जॉईंट होतात की भरपूर ओनर लोक तिथे भेटा येतात. मग कशा पद्धतीने पब्लिकेशन ठेवलं पाहिजे, ओनर लोकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम कसे असतात ते कसे सॉल्व्ह केले पाहिजे, अष्टप्रधान कशा पद्धतीने तयार केलं पाहिजे, सेल्स कसा कंपनीचा वाढला पाहिजे, ग्रोथ कशी वाढली पाहिजे, कंपनीचा IPO वेगळ्या पद्धतीने कसा नेला गेला पाहिजे. या कारणासाठी सर्व लोक आमच्याबरोबर एकत्र येतात. तुमचा स्ट्रेस फ्री होतो म्हणजे होतोच लक्षात घ्या. असा काही क्ल्यू मिळतो की तुमची कंपनी एकदम वर जाते लक्षात घ्या. सरासरी 50-60% ग्रोथ होते का, तर डोक्यात नेहमी म्हणतो लक्षात घे मी की तुमच्या मनात काही शंका असते किंवा तुमच्या काही भीती असतात, ह्या जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत फार मोठं कामकाज करत नाही, तुम्ही त्या ठिकाणी फार मोठा पैसा लावत नाही. आपण प्लॅनवर पैसा कधी लावतो, जेव्हा आपल्या मनातल्या भीती किंवा शंका दूर होतात तेव्हा. मग आता विषय येतो की अष्टप्रधान मंडळामध्ये हे सगळं कामकाज करायचं कसं असतं. लक्षात घ्या, तुमच्याकडे आज सेल्स टीम आहे, नक्कीच आहे, MR आहे तुमच्याकडे 5, 10, 2, 4 काय जास्त त्याचं लक्षात घ्या, पण मार्केटिंगचं टीम नाही तुमच्याकडं. मग मार्केटिंग कोणाकोणं करावं हे पहिले समजलं पाहिजे. दुसरा विषय लक्षात घ्या, कंपनीमध्ये ऑपरेशन्स HR आणि मॅनेजमेंट ह्या तिन्ही प्रकारामध्ये भरपूर कंपनी ओनर लोक गोंधळलेले आहेत. HR, ऑपरेशन आणि मॅनेजमेंट, आणि हे तिन्ही कामं आम्ही आमच्याकडे घेतो. लक्षात घ्या, हे कोणी काम करत नाही. ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणी कामकाज करत नाही, तुमच्या कंपनीसाठी कोण कामकाज करत नाही. लक्षात घ्या, आम्ही करायला तयार आहे. लक्षात घ्या, आमच्या नॉमिनल फी आहेत, फार मोठ्या फी नाहीत. आज तुमचा 1 कोटी 2 कोटी सेल जर होत असेल ना त्या मानानं आमची फी फार कमी आहे. लक्षात घ्या, भरपूर लोक ह्या ठिकाणी फक्त वेगळं वातावरण आहेत की यांना फार मोठी फी द्यायला होते, असं काही नाही. तुमची कंपनी किती छोटी असो, किती कंपनी मोठी असो, आमच्या ऑफिसमध्ये 30 लोकांची टीम आहे. या कारणासाठी की तुमच्या कंपनीचा टर्नओव्हर वाढवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी HR, ऑपरेशन आणि मॅनेजमेंट या तिन्ही गोष्टी आम्ही मेंटेन करतो तुमच्या कंपनीच्या. आणि जेव्हा तुम्ही आपल्याबरोबर तुमचं काही जे काय आपण नियोजन केलेलं आहे, लक्षात घ्या, काही कंपन्या माझ्याबरोबर काही 1 वर्ष आहेत, काही कंपन्या माझ्याबरोबर 3-3 वर्ष आहेत. आज सुरू करून मला फक्त 4 वर्ष झालेले आहेत. लक्षात घ्या, काही कंपन्या 3-3 वर्ष आहेत माझ्याकडे, 15-16 कंपनी माझ्याबरोबर 3-3 वर्ष आहेत. काही कंपनी माझ्याबरोबर 2 वर्ष आहेत, काही कंपनी माझ्याबरोबर 1 वर्ष आहेत. डिपेंड ऑन यू, निर्णय तुमचा आहे. लक्षात घ्या, मी कुठल्याही कंपनीबरोबर 1 किंवा 2 दिवस कामकाज करत नाही, कारण ही कंपनी आहे.
या कंपनीमध्ये जेवढी जास्तीत जास्त हुशार लोक तुमच्याबरोबर कामकाज करतात तेवढी तुमची कंपनी मोठी होत जाते. फक्त सेल्स टीम घेऊन कंपनी मोठी होत नसते. आज फार्मा लाईनमध्ये ज्या काही छोट्या कंपन्या आहेत या कंपनीमध्ये एकच आहे फक्त, ते म्हणजे सेल्स टीम. दुसरं काही नाही. अशा कुठे कंपनी वाढते का? मग भरपूर कंपनीत हाच प्रॉब्लेम आहे की माझी कंपनी का वाढत नाही. अरे तुमच्या कंपनीमध्ये अष्टप्रधान मंडळ नाही आहे. अष्टप्रधान मंडळ हे तुमच्या कंपनीच्या ग्रोथसाठी असतं. सेल्स असू द्या, मॅनेजमेंट असू द्या, तुमचं मार्केटिंग असू द्या, HR असू द्या, कॉर्पोरेशन असू द्या, मॅनेजमेंट असू द्या, अकाउंट फायनान्स असू द्या किंवा पब्लिक रिलेशन असू द्या, ह्या 8 मुद्द्यावर तुमचं समान पद्धतीनं पर डे वर्क होतं का याच्यावर वॉच करण्यासाठी आमच्या कंपनीकडून यश नीतीला बऱ्यापैकी मार्केटमध्ये लोक थर्ड आय म्हणतात. थर्ड आय का? तर आम्ही तुमच्या कंपनीवर असं बारकाईने लक्ष ठेवतो की तुमची कंपनी ग्रोथ होते. यामध्ये काही ओनर लोकांची चुका होतात तर आम्ही त्यांना जाणून देतो की सर तुमचं हे चुकतंय. MR लोकांची 100% चुका होतात तर आम्ही त्यामध्येही सांगतो की ह्या MRचा ह्या हेडक्वार्टरला हे कामकाज राहिलेलं आहे. दुसरी गोष्ट आम्ही तुम्हाला हे पण सांगतो दॅट इज ऑपरेशन. हे सगळं ऑपरेशनमध्ये येतं. तर तुमच्या मॅनेजर लोकांचं आवर्जून सांगतो, लक्षात घ्या की मॅनेजर लोकांचं वैयक्तिक पहिलं पर्सनली ओनरला सांगितलं जातं. त्याच्यानंतर खालोखाल त्यांचे जे काही मॅनेजर असतात त्यांना सांगितलं जातं की नक्की कशा पद्धतीने कामकाज करायचं आहे तुमच्या ऑपरेशन्समध्ये, तुमच्या मॅनेजमेंटमध्ये आणि HR सिस्टीममध्ये. भरपूर कंपन्यांना MR हायर होत नाहीत, आम्ही हायर करून देतो. दॅट इज HR सिस्टीम. लक्षात घ्या तुमच्या कंपनीमध्ये सर्वात मोठी भीती हीच आहे की बाबा तुम्ही कशा पद्धतीने कामकाज करावं. तुम्हाला हे समजतच नाही की बाबा MR हायर केला तर त्याला टिकवायचा कसा. दुसरी गोष्ट हायर कसा करायचा, टिकवायचा कसा, टिकवल्यानंतर त्याला ग्रोथ कशी द्यायची. तुम्ही म्हणताल की नाही सर मार्केटमध्ये आम्ही ॲड टाकली तर लगेच आम्हाला MR येतात. नक्कीच येतात, आमचं लेवल दुमत नाही. परंतु जर काही स्पेसिफिक असोसिएट म्हणून तुमच्या जेव्हा जॉईंट होतात लोक त्यावेळेस एक वेगळा इम्पॅक्ट असतो आणि याचा परिणाम नक्कीच मिळतो सर. आणि तेही बऱ्यापैकी कमी पैशात मिळतात. हेही सांगतो तुम्हाला. कंपनीमध्ये 20% पैसा हा सर्वात जास्त हा टीमवर खर्च केला जातो. आणि जर तो टीमचा पैसा जर आपण 10% आलो तर स्ट्रेस कमी होतो. कंपनीमध्ये पैसा हा सर्वात महत्त्वाचा विषय आणि तो स्ट्रेस कमी करतो. आणि तो कसा करावा, काय करावा याच्यासाठी अष्टप्रधान मंडळ फार उत्तम उदाहरण आहे. तुमच्या कंपनीमध्ये 6 सोर्स असले पाहिजेत कंपनीमध्ये येण्याची. MR टीम हीच फक्त एक सोर्स नसावी. ती येतो सोर्स, तो प्रॉब्लेम नाही. आज आपण एकाच पायावर फक्त उभा आहे. कंपनीचे कमीत कमी 4, 5, 6 सोर्स असले पाहिजे. लक्षात घ्या मिनिमम 4 तरी सोर्स असले पाहिजेत. मग 4 सोर्स कोणते असावेत या कारणासाठी आम्हाला तुम्ही जॉईन व्हा. लक्षात घ्या आम्ही सक्सेसफुल फार्मा बिझनेसमन फक्त ओनर लोकांसाठी आम्ही हा प्रोग्राम घेतलेला आहे. आणि यामध्ये भरपूर लोक याच कारणासाठी जॉईन होतात की नक्की ओनर लोकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम काय आहेत आणि मला भविष्यात येणाऱ्या अडचणी कोणते आहेत आणि त्याच्यावर मी कशा पद्धतीने मात करू. 2 दिवसात ट्रेनिंग प्रोग्राम आहे साहेब. त्याच्यानंतर तुम्ही ठरवू शकता की आमच्याबरोबर तुम्ही 1 वर्ष जॉईन व्हायचं का 3 वर्ष का 5 वर्ष, डिपेंड ऑन यू. निर्णय तुमचा आहे. लक्षात घ्या. परंतु एक गोष्ट सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या ग्रोथ होणार 100% होणार. का तर मीही माझा मार्केटचा पूर्णपणे 24 वर्षाचा जे काही 24 वर्षाचं जे काही कामकाज केलं आहे ते सर्व तुमच्या बरोबर लावत आहे. दुसरी गोष्ट आमच्या टीम ही तेवढीच एज्युकेटेड आहे. डेडिकेटेड कोच आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो तुमच्या कंपनीसाठी खास. डेडिकेटेड कोच ऑल ओव्हर इंडिया ही फॅसिलिटी कुठे नाही. लक्षात घ्या फार्मा लाईनमध्ये तर नाहीच नाही. ऑदरी सेक्टरमध्ये सोडून द्यायची. ऑदर सेक्टरमध्ये मीही काम करत नाही. पण फार्मा लाईनमध्ये कुठेही नाही स्ट्रॅटेजी. या कारणासाठी आम्हाला जॉईन व्हा. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने कामकाज करा तेव्हा नक्कीच तुमचा विजय होईल. विजयी भव.